Hello friends, good morning. Myself Bhusari Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivagaon. In previous lecture, we had been completed third chapter drug distribution system in hospital. In today's lecture, we start our next chapter or topic, that is hospital manufacturing. In hospital manufacturing, hospitals are slowly moving to manufacture their medicinal requirement in the own premises. कशा पद्धतीनं मॅन्युफॅक्चरिंग, तर हॉस्पिटल आर स्लोली मूव्हिंग टू मॅन्युफॅक्चर their medicinal requirement in own premises. Hathi committee has recommended the setting up of manufacturing unit for IV fluids. Apart from sterile manufacturing of large volume fluids and other parenterals, hospitals can manufacturing non-steroidal liquid, oral preparation, external and bulk preparation. Next point, and it is an important point in this chapter, factor affecting economy of hospital. A hospital pharmacist should consider the following factor while keeping an adequate control over the manufacturing budget. First factor, manufacturing requirement. Second one, material requirement. Third one, manufacturing staff. Fourth one, manufacturing capacity, manufacturing equipments, and last one, operating cost. तर विद्यार्थी मित्रांनो, फॅक्टर अफेक्टिंग इकॉनॉमी ऑफ हॉस्पिटल, त्यामध्ये आपण वन बाय वन फॅक्टर डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. फर्स्ट फॅक्टर आहे मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंट. इन द मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंट, the consumption rate for each item is calculated by reviewing the previous record and compared with present requirement. मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंट हा जो फॅक्टर आहे, त्यामध्ये जो कन्झम्पशन रेट आहे प्रत्येक वस्तूचा किंवा प्रत्येक मेडिसिनचा कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो, तर कन्झम्पशन रेट फॉर इच आयटम इज कॅल्क्युलेटेड बाय रिव्ह्यूइंग द प्रिव्हियस रेकॉर्डचा स्टडी करून आणि रिव्ह्यू घेऊन आणि तो कम्पेअर कशाशी केला जातो, तो प्रिव्हियस रेकॉर्ड विथ प्रेझेंट रिक्वायरमेंटशी कम्पेअर केला जातो. मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंट, त्यामध्ये कन्झम्पशन रेट स्टडी केला जातो किंवा कॅल्क्युलेट केला जातो बाय रिव्ह्यूइंग द प्रिव्हियस रेकॉर्ड अँड कम्पेअर्ड विथ प्रेझेंट रिक्वायरमेंट. सेकंड फॅक्टर, material requirement. The raw material, packaging material, and other materials required for manufacturing can be determined by various formulae. जो सेकंड फॅक्टर आहे मटेरियल रिक्वायरमेंट, त्यामध्ये काय आहे, रॉ मटेरियल असेल, पॅकेजिंग मटेरियल असेल आणि अदर जे काही मटेरियल असेल जे मॅन्युफॅक्चरिंगसाठी गरजेचं आहे, रिक्वायर्ड आहे, ते कशा पद्धतीने डिटरमाइन केलं जातं, तर व्हेरियस फॉर्म्युले यूज करून. देन मॅन्युफॅक्चरिंग स्टाफ, adequate number of technically competent and legally qualified pharmacists must be available in manufacturing section. जो थर्ड फॅक्टर आहे मॅन्युफॅक्चरिंग स्टाफ मध्ये काय पाहिजे, तर क्वालिफाईड फार्मासिस्ट मस्ट बी अवेलेबल पाहिजे इन द मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन मध्ये. देन मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी, इट डिपेंड्स ऑन द अवेलेबिलिटी ऑफ equipments and economy of the hospital to fulfill the requirement. मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी हा जो फॅक्टर आहे तो मेनली कशावर डिपेंड असतो, तर अवेलेबिलिटी ऑफ इक्विपमेंट्सची अवेलेबिलिटी, त्याचबरोबर इकॉनॉमी ऑफ अ हॉस्पिटल टू फुलफिल द
रिक्वायरमेंट याच्यावर ह्या दोन थिंग्सवरती मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी हा जो फॅक्टर आहे तो डिपेंड्स असतो. देन मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंट्स, द टाइप अँड साइज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंट्स required in hospital depends upon the manufacturing program, like quantities to be produced, duration of production time, availability of personnel and availability of physical facilities. Mainly मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंट्स हा जो फॅक्टर आहे तो कशावरती डिपेंड आहे किंवा कशा पद्धतीने अफेक्ट करतो, तर दिस टाइप अँड साइज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंट्स रिक्वायर्ड इन अ हॉस्पिटल डिपेंड्स अपॉन, कशावरती डिपेंड्स आहे तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम लाईक मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम. मग त्यामध्ये काय येतं तर क्वांटिटीज ऑफ प्रोड्यूस किंवा प्रोडक्शन जे करणार आहात तुम्ही त्याची त्या प्रोडक्टची क्वांटिटी, देन ड्युरेशन ऑफ प्रोडक्शन टाइम, जो ड्युरेशन ऑफ प्रोडक्शन टाइम लागणार आहे तो, अवेलेबिलिटी ऑफ पर्सनल अँड अवेलेबिलिटी ऑफ फिजिकल फॅसिलिटीज इत्यादीवर डिपेंड असतं काय मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंट्स हा फॅक्टर. Then operating cost, it includes both direct cost, that is labor, cost of material etc., and indirect cost like the maintenance of building, insurance policy etc. हा जो लास्ट फॅक्टर आहे हॉस्पिटल मॅन्युफॅक्चरिंग मधला ऑपरेटिंग कॉस्ट हा बोथ डिपेंडंट असतो. डायरेक्ट कॉस्ट असेल त्यामध्ये दॅट इज डायरेक्ट कॉस्ट मध्ये काय येतं तर लेबर असेल तुमचं मजूर किंवा लेबर, देन कॉस्ट ऑफ मटेरियल असेल इत्यादीवर डायरेक्ट कॉस्ट. देन सेकंड वन इनडायरेक्ट कॉस्ट मध्ये काय येतं तर लाईक दॅट मेंटेनन्स ऑफ बिल्डिंग असेल तुमचा किंवा इन्शुरन्स पॉलिसी असेल, ऑपरेटिंग कॉस्ट हा अफेक्ट करतो. तर फॅक्टर कुठल्या पद्धतीचे स्टडी केले आपण, एक फर्स्ट वन मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंट, देन सेकंड वन मटेरियल रिक्वायरमेंट, थर्ड वन मॅन्युफॅक्चरिंग स्टाफ, फोर्थ वन मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी, फिफ्थ वन मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंट्स आणि लास्ट वन ऑपरेटिंग कॉस्ट. Then second point or next point, economic consideration. For the understanding the marketing environment of an industry or business or manufacturing is essential. कशासाठी तर कुठल्या पद्धतीच्या अंडरस्टँडिंग साठी तर मार्केटिंग एन्व्हायरमेंट ऑफ अन इंडस्ट्री किंवा बिझनेस किंवा मॅन्युफॅक्चरिंग इज इसेन्शियल टू साइज अप द बिझनेस. व्हेरियस फॅक्टर लाईक दॅट सोशियल, इकोलॉजिकल, लीगल अँड कम्पिटेटिव्ह अफेक्ट द मार्केटिंग एन्व्हायरमेंट. जे मार्केटिंग एन्व्हायरमेंट आहे त्याच्यावर कुठल्या पद्धतीचे फॅक्टर अफेक्ट करतात मेनली तर फर्स्ट वन सोशियल फॅक्टर असेल, सेकंड वन इकोलॉजिकल फॅक्टर असेल, थर्ड वन लीगल किंवा कॉम्पिटेटिव्ह फॅक्टर असेल. इट मे बी अफेक्ट द मार्केटिंग एन्व्हायरमेंट. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज द इकॉनॉमिक फॅक्टर और एन्व्हायरमेंट ऑफ द business. Therefore, maximum economic consideration are required during the manufacturing of a drug, so to give the best quality with minimum cost. काय केलं पाहिजे तर give the best quality with minimum cost. Mainly two principal ways in which the economic environment affects the business or manufacturing. कुठल्या पद्धतीचे दोन प्रिन्सिपल आहेत ते स्टडी करूया आपण जे बिझनेसवरती अफेक्ट करतात किंवा मॅन्युफॅक्चरिंगवरती इकॉनॉमिक दृष्ट्या. फर्स्ट वन आहे ओव्हरऑल इकॉनॉमिक कंडिशन विच अफेक्ट्स द ग्रोथ ऑफ मार्केट. जी ओव्हरऑल इकॉनॉमिक कंडिशन आहे की जी अफेक्ट करते मार्केटच्या ग्रोथवरती. ओव्हरऑल इकॉनॉमिक कंडिशन विच अफेक्ट्स द ग्रोथ ऑफ मार्केट. देन ॲबिलिटी टू राईज द फायनान्सर्स और फायनान्सेस टू फर्निश द प्रोजेक्ट अँड ग्रोथ प्लॅन. कुठल्या पद्धतीचे दोन प्रिन्सिपल, फर्स्ट वन ओव्हरऑल इकॉनॉमिक कंडिशन विच अफेक्ट्स द ग्रोथ ऑफ द मार्केट, सेकंड वन ॲबिलिटी टू राईज द फायनान्स टू फर्निश द प्रोजेक्ट अँड ग्रोथ प्लॅन्स.
Then next one, factor affecting economic consideration. There are or the following factors govern the economic consideration during the manufacturing of drug which affect the decision to make or buy the drug. Following factor हे अफेक्ट करतात कशावरती तर फॅक्टर अफेक्टिंग इकॉनॉमिक जे कन्सिडरेशन असेल त्याच्यावरती. फर्स्ट फॅक्टर आहे क्वालिटी, सेकंड आहे क्वांटिटी आणि थर्ड वन कॉस्ट अँड सर्व्हिसेस. तर वन बाय वन स्टडी करूया. फॅक्टर अफेक्टिंग इकॉनॉमिक कन्सिडरेशन. फर्स्ट आहे क्वांटिटी. बाय द कंपेअरिंग द क्वालिटी ऑफ ड्रग प्रोड्यूस इन हॉस्पिटल मॅन्युफॅक्चरिंग unit and drug purchase from outside, one can decide whether to manufacture a drug or buy it. If quality of purchased drug is better than manufacturing one, then steps should be taken to improve the quality without increasing the manufacturing cost. काय केलं पाहिजे तर improve the quality without increasing the manufacturing cost. Then quantity, second factor. Once the demand of a specific item is known, one can calculate the appropriate order quantities that will be minimize over purchasing cost. This is called as the economic order quantity. Economic order quantity कशाला म्हटलं गेलं तर ज्यावेळेस once the demand for the specific item is known, one can calculate the appropriate order quantities that will be minimize overall purchasing cost. काय केलं जातं minimize the overall purchasing cost. This is also called as the economic order quantity. Then drug which have relatively less demand or utilization in hospital are generally manufactured. Similarly, those drugs require daily which the daily requirement or similarly which those drugs require daily are also manufactured in hospital. काय केलं पाहिजे those drugs require daily लागत असेल तर manufacturing in hospital. The break even point analysis gives the quantity of drug to be manufactured in the hospital on no profit or no loss basis. कशाच्या बेसिस वरती मॅन्युफॅक्चरिंग केलं पाहिजे तर no loss or no प्रॉफिट ह्या बेसिसवरती मॅन्युफॅक्चरिंग केलं पाहिजे. देन थर्ड वन आहे कॉस्ट. बाय कंपेअरिंग द वन ऑफ द कॉस्ट ऑफ द ड्रग brought from outside with those manufactured in the hospital, one can decide whether to make them in hospital or buy them from outside. हॉस्पिटल मध्ये मॅन्युफॅक्चरिंग किंवा और बाय देम आउटसाइडने ते अद्यावत करायचे असतील किंवा विकत घ्यायचे असेल. द डिटर्मिनेशन ऑफ द कॉस्ट ऑफ प्रोड्यूस इन द हॉस्पिटल शुड बी टेकन इनटू कन्सिडरेशन द फॉलोइंग. काय महत्त्वाचं आहे कॉस्ट फॅक्टरमध्ये तर कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल्स असेल, प्रोसेसिंग कॉस्ट असेल. प्रोसेसिंग कॉस्टमध्ये काय असेल बिल्डिंग, देन मशीन अँड फर्निचर असेल किंवा लेबर चार्जेस असतील किंवा क्वालिटी कंट्रोल चार्जेस असतील, पॅकेजिंग कॉस्ट असेल त्याची प्रोडक्टची. त्यानंतर ऑफिस कॉस्ट. ऑफिस कॉस्टमध्ये काय काय इन्क्लूड होतं तर प्रिंटिंग असेल, स्टेशनरी असेल किंवा पोस्टेज असेल इत्यादी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल, प्रोसेसिंग कॉस्ट, अंडर द प्रोसेसिंग कॉस्ट, बिल्डिंग, मशीन अँड फर्निचर, लेबर चार्जेस एक्सेट्रा. देन क्वालिटी कंट्रोल चार्जेस असतील, पॅकेजिंग कॉस्ट असेल किंवा ऑफिस कॉस्ट. ऑफिस कॉस्टमध्ये काय असेल तर प्रिंटिंग असेल, स्टेशनरी असेल किंवा पोस्टेज एक्सेट्रा. देन लास्ट फॅक्टर कंट्रोलिंग द लास्ट फॅक्टर इज कॉस्ट अँड सर्व्हिसेस. कॉस्ट बघितलं. सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय सप्लायर ग्रेटली इन्फ्लुएन्स टू मेक or buy the decision. If the source of supply of raw material is assured,
It results in insufficient manufacturing of drugs in the hospital, but if the supply is not assured, it affects or interrupts the clinical services of the hospital. The next point study करायचं आपल्याला controlling the operating process. Controlling the operating process is the success of any business. काय हे controlling of operation process हे जे आहे ते success of any business. When the operation go out of control, cost become excessive and delay occurs in patient services, the overall quality care tends to suffer. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे प्रोडक्ट कंट्रोल. देअर शुड बी स्ट्रिक्ट कंट्रोल ऑन द फॉलोइंग वेज. प्रोडक्ट कंट्रोल कशा पद्धतीने फॉलोइंग पद्धतीने होऊ शकतं. तर परचेस ऑफ रॉ मटेरियल, जे रॉ मटेरियल परचेस करणार आहे त्यामध्ये फर्स्ट आहे परचेस क्वांटिटी डिसिजन. जे परचेसिंग क्वांटिटी आहे त्याचं डिसिजन. देन सोर्स ऑफ सप्लाय, जे सोर्स आहे जेथून आपण रॉ मटेरियल अवेलेबल करणार आहोत, सोर्स ऑफ सप्लाय डिसिजन. देन परचेस टायमिंग, परचेसिंग टायमिंग काय असेल. देन परचेस टर्न डिसिजन, परचेस टर्न. देन सेकंड वन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कंट्रोल. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कंट्रोल कशी केली पाहिजे तर सिलेक्शन ऑफ इक्विपमेंट्स, जे इक्विपमेंट्स आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगसाठी महत्त्वाचे असेल किंवा गरजेचे असेल अशा इक्विपमेंटचं सिलेक्शन ऑफ इक्विपमेंट्स. देन प्रोसेसिंग टाईम, त्याचा प्रोसेसिंग टाईम किती पाहिजे. सपोज एखादी टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग केली, त्याचा डिझोल्युशन टाईम, त्यानंतर डिसइंटिग्रेशन टाईम हे माहीत असणं गरजेचं आहे. सिलेक्शन ऑफ इक्विपमेंट्समध्ये जर एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर डिझोल्युशन टेस्ट घ्यायची असेल तर त्यासाठी डिझोल्युशन ॲपरेटस लागत असेल. त्यानंतर डिसइंटिग्रेशन टेस्ट जर घ्यायची असेल तर त्यासाठी डिसइंटिग्रेशन टेस्ट. त्यानंतर टॅबलेटची हार्डनेस टेस्ट जर घ्यायची असेल तर मॉन्सेंटो हार्डनेस टेस्टर यूज केलं जातं. हे सिलेक्शन ऑफ ॲप्रोप्रिएट इक्विपमेंट्स. देन पर्सनल रिक्वायरमेंट्स असेल. देन कंट्रोल ऑफ क्वालिटी ऑफ प्रोडक्ट, क्वालिटी ऑफ प्रोडक्ट कंट्रोल कशी करायचं, कंट्रोल ऑफ क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. देन पॅकेजिंग कंट्रोल, पॅकेजिंग कंट्रोल हे कशामध्ये स्टडी केलं आपण, कंट्रोल ऑफ द ऑपरेटिंग प्रोसेस. प्रोडक्ट कंट्रोल कशा पद्धतीने केलं जातं तर परचेस ऑफ रॉ मटेरियल, परचेस ऑफ क्वांटिटी, सोर्स ऑफ सप्लाय, परचेसिंग टाईम, त्याच्यानंतर परचेसिंग टर्म. देन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कंट्रोल कशी केली जाते तर सिलेक्शन ऑफ ॲप्रोप्रिएट इक्विपमेंट्स, देन प्रोसेसिंग टाईम, पर्सनल रिक्वायरमेंट, control on the quality of product and packaging control. Then next point, estimation of demand. There are three methods for estimation of demands for the drug in the hospital. तीन मेथड आहेत एस्टिमेशन ऑफ डिमांडच्या, जे ड्रगचं एस्टिमेशन ऑफ डिमांड फॉर द इन हॉस्पिटल. कुठल्या तीन मेथड आहेत तर पास्ट एक्सपिरियन्स फर्स्ट मेथड, जजमेंटल सेकंड आणि कॅज्युअल थर्ड वन. पास्ट एक्सपिरियन्समध्ये काय स्टडी करणार आहोत आपण तर द एक्सपिरियन्स अँड रिव्हायविंग रेकॉर्ड्स ऑफ कन्झप्शन ऑफ ड्रग इन द पास्ट हेल्प इन डिसाइडिंग द रिक्वायरमेंट फॉर द ड्रग इन द फ्युचर. इन शॉर्टमध्ये काय सांगितलं की पास्ट जो एक्सपिरियन्स असेल किंवा पास्ट जी हिस्ट्री असेल जे ड्रग कन्झप्शनची एखाद्या पेशंटची, एक्सपिरियन्स अँड रिव्ह्यूइंग रेकॉर्ड्स ऑफ कन्झप्शन ऑफ ड्रग, ते हेल्पफुल ठरतं कशासाठी तर डिसाइडिंग द रिक्वायरमेंट ऑफ द ड्रग इन द फ्युचरमध्ये. देन जजमेंटल सेकंड मेथड, जजमेंटल मेथड, द क्लिनिकल अँड फार्मसी स्टाफ ऑफ हॉस्पिटल गिव्स an opinion about the requirement of drug. क्लिनिकल किंवा फार्मसी स्टाफ ऑफ द जो हॉस्पिटलचा फार्मसी स्टाफ असेल तो काय करू शकतो तर ओपिनियन देऊ शकतो कशाच्याबद्दल, अबाउट द रिक्वायरमेंट ऑफ द ड्रग स्पेसिफिक इन द हॉस्पिटल फॉर स्पेसिफिक पिरियड बेस्ड ऑन देअर एक्सपिरियन्स. त्यांच्या ज्या एक्सपिरियन्सच्या अनुभवावरती ते ओपिनियन देऊ शकतात. देन कॅज्युअल मेथड थर्ड वन आहे कॅज्युअल method. By the assessing the medical records of the hospital, one can estimate the demand for the specific drug based on the criterion. For example, ज्या criteria असेल
एक्झाम्पल काय असेल, डिमांड ऑफ ड्रग असेल किंवा क्रायटेरियन असेल. जर फर्स्ट वन आहे अँटीबायोटिक ड्रग, नंबर ऑफ पेशंट ॲडमिटेड इन एव्हरी मंथ फॉर होम दॅट स्पेसिफिक ड्रग वॉज यूज. क्रायटेरियन म्हणजे काय आहे, असे पेशंट जे नंबर ऑफ पेशंट ॲडमिटेड होतात प्रत्येक महिन्याला फॉर होम दॅट स्पेसिफिक ड्रग वॉज यूज. देन सेकंड वन आहे डिमांड ऑफ ड्रग इन्सुलिन, number of patient with the diabetes admitted every month. Then third one आहे whole blood, number of patient admitted in emergency ward. तर ह्या एस्टिमेशन ऑफ डिमांडच्या 3 मेथड स्टडी केल्या. फर्स्ट पास्ट प्रे एक्सपिरियन्स, जजमेंटल आणि कॅज्युअल मेथड. थँक्यू एव्हरीवन.